मित्र आणि मैत्रिणींनो, आजकाल नेहमी एक गोष्ट आपल्या कानावर येते की याची पोरगी त्याच्या पोरासोबत पळून गेली, त्याच्या पोराने त्याच्या पोरीला पळून नेले, इत्यादी इत्यादी. पळून नेण्याचे व पळून जाण्याचे प्रमाण खेड्यात जास्त आहे, शहरात ते नाहीच्या बरोबर आहे. आपण कधी विचार केला का असे का होत असेल? नाही ना, कारण आपण फक्त आजकालची पिढी नालायक आहे. पळून जाताना आई वडिलांचा व त्यांच्या समाजातील इज्जतीचा बिलकुल विचार करत नाही हे बोलून मोकळे होतो. नाण्याची दुसरी पण बाजू असते, कधी आपण बघतच नाही. मी वांजळी या छोट्याशा गावात राहते. परवाच आमच्या शेजारची मीनू एका गावातल्या गोलू नावाच्या पोरासोबत पळून गेली. साधारणतः 19-20 असेल तिचं वय. दिसायला तशी बरी होती, परंतु अंगाने मात्र नक्षीकाम कमालीचे होते. ती घर सोडून त्या पोरासोबत गेली आणि तिच्या घरी आभाळ कोसळले. तिची आई तर रडून रडून मरायला टेकली आहे. पण जेव्हा मी तिच्या बापाच्या डोळ्यात बघितले तेव्हा जाणवले त्याच्या डोळ्यात तर फक्त राग आणि संताप आहे. तो तर घरातच भिरट्या घालून ओरडतो आहे की पोरीने अख्ख्या गावासमोर तोंड दाखवायच्या लायकीचे ठेवले नाही. पोरगी सोडून गेली, ती अल्लड आहे. तिची अशी काय मजबुरी होती की बापाला ना त्या आईला काहीच न सांगता ती पळून गेली असा विचारही त्या बापाच्या मनात येत नाही. त्याला फक्त त्याच्या गावात असलेल्या इज्जतीचं पडलं आहे. साधं तिला शोधण्यासाठी त्याने काहीच धडपड केली नाही. आणि बाप म्हणतो कसा, मरू दे मेलीला, आता पुन्हा या घरात तिला जागा नाही. मी मनूला लहानपणापासून बघितले होते. मला पण तिचे हे चुकीचं उचललेलं पाहून अजिबात पटलं नाही. पण नुसतं तिला दोष देऊन चालणार नव्हतं. मला माहिती होतं की काही दिवसापासून नेहमी तिची आई मनूच्या लग्नाबद्दल माझ्याशी बोलत होती. पोरगी मोठी झाली तरी लग्न करायचं नाही म्हणते. बाप तर शब्द देऊन बसला आहे माझ्या भावाला. पण मी म्हणते अजून शिक्षण पण पूर्ण झालं नाही, मग लग्नाची इतकी घाई का? घरातील खटपट तिला टाळण्यापलीकडे झाली होती. तिच्या मैत्रिणीसोबत बोलले तेव्हा कळलं की तिचं काही काळापासून कॉलेजमधल्या गोलूवर कवळं प्रेम होतं. तसा गोलू अभ्यासात हुशार होता, पण त्याचं हे कृत्य त्याच्या चांगुलपणावर नक्कीच पांघरून घालेल. काय गरज असते या तरुणांना असं पाऊल उचलायची? पहिले करिअर करावं, मगच अशा लफड्यात पडावं. परंतु मुलीच्या करिअरचं काय? 17-18ची झाली की घरचे त्यांच्या मागे लग्नाची घाई करतात. घाई कुठली? गावाकडे बहुतेकदा जबरदस्तीच असते लग्नाची. मग काय, कोवळ्या वयात ही मुले कोवळ्या प्रेमाला जीवनभराच्या गाठी बांधण्यासाठी तयार करतात. कधी कधी तर चांगल्या सुशिक्षित मुली छपरी मुलासोबत पळून जातात किंवा एखादा चांगला मुलगा लफडेबाज पोरीच्या जाळ्यात अडकतो. पळून गेले, इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची गत होते. या सगळ्यांना कुठेतरी घरची जडणघडण कारणीभूत असते. पण आई वडील कधी ते मान्यच करत नाही. मुला मुलींना घरून थोडे स्वातंत्र्य देणे आवश्यक असते. त्यासोबतच चुकीच्या गोष्टींना प्रेमाने समजावणं व योग्य गोष्टीची पाठराखण करणं आवश्यक असतं. तेव्हा कुठे पळून जाण्या अगोदर मुले पहिले एकदा विचार करतील. मनू 2 दिवसानंतर घरी परत आली. दूरच्या नातेवाईकाकडे ती आणि गोलू 2 दिवस थांबले होते. तिच्या घरचे मी समजवल्याप्रमाणे तिला जास्त काही बोलले नाही, पण सोबतच ग्वाही दिली की आम्ही जोपर्यंत तुझे करिअर होत नाही तोपर्यंत तुझ्या लग्नाचा विचार सुद्धा या घरात काढणार नाही. शिवाय जातीबाह्य जाऊन तुला त्या गोलू बरोबर लग्न करावे वाटले तर तू नक्की कर, पण पहिले दोघांचे करिअर महत्वाचे. 3-4 वर्षानंतर तुम्ही नक्कीच निर्णय घेण्याच्या लायकीचे व्हाल. मनू आणि गोलू समजदार होते म्हणून केलेली चूक सुधारू शकले. पण कित्येक तरुण मुले मुली हे समजू शकत नाही, कारण कुठेतरी आपण आहोत. हा समाज आहे जो जातीबाह्य नात्याला परके समजतो. पैसा दिसला तर मुलीचे लग्न उरकले जाते. मुलगी जर बोजा होती तर का तिला जन्म दिला? इज्जतीचा एवढा गर्व आहे तर का लहानांना इज्जत देत नाही? त्यांना का जातीच्या समाजाच्या वेठीत ठेवण्याचा प्रयत्न करतात? विचार करून बघा नक्की.